हे बघा किती छान वड्या पडतायत. अशा खुसखुशीत वड्या बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? नमस्कार. हे सण सुद्धा इतके सीझननुसार छान सेट झालेले आहेत ना. बाजारामध्ये ह्या दिवसात काय गोष्टी अवेलेबल आहेत त्या दृष्टीने इतकं प्लॅनिंगनुसार केलेलं आहे पूर्वीच्या पिढीने, किंवा ज्यांनी कुणी केलं असेल त्यांना खरंच माझं त्रिवार वंदन आहे. किंवा बोलली जाणारी आपली भाषासुद्धा किती गोड निर्माण केली आहे. तो तिळगुळ एकमेकांच्या हातामध्ये ठेवताना सुद्धा तिळगुळ घ्या आणि गोड बोला, किती छान शब्द केलेले आहेत हे. ह्या शब्दांनीच आपण त्या सणांकडे जास्त अट्रॅक्ट होतो. हे सगळे पारंपरिक पदार्थ आहेत, ते पुढं असेच चालत राहावे आणि त्या दृष्टीने बरीच जण प्रयत्नही करत असतात. मी आज पारंपरिक पदार्थ मऊ अशी तिळगुळाची वडी करत आहेत. काही वेळेला काय होतं, तिळगुळाची वडी 8-10 दिवसानंतर ती अशी आतनं कोरडी पडायला लागते आणि ती कोरडी पडू नये म्हणून काय करायचं, शेवटपर्यंत ती वडी मऊसूत राहावी ह्याच्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जरूर फॉलो करा. रेसिपी जर शेवटपर्यंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या टिप्स काय आहेत. एक पदार्थ करता ज्या टिप्स मिळतात त्या मात्र फॉलो करत जा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. लाईक केल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये माझी रेसिपी शेअर मात्र करा. चला तर आता आपण तिळगुळाची वडी करायला घेऊयात. त्याआधी सर्वप्रथम A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं मी अमिता दाते मनपूर्वक स्वागत करते. कधी असा बाजारामध्ये सुंठ आणि वेलचीयुक्त गूळ मिळतो. यावेळेस मी तो पूर्वीच घेऊन ठेवला होता, तो आत्ता वापरत आहे. हे छान असे खरपूस भाजून त्याची संपूर्ण सालं काढलेली हे दाणे आहेत. हे 200 ग्रॅम तीळ आहेत आणि 200 ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि 400 ग्रॅम हा गूळ घेतलेला आहे. म्हणजे 1 वाटी दाणे, 1 वाटी तीळ आणि 2 वाट्या गूळ असं हे प्रमाण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 4 चमचे तूपही लागणार आहे. हे मी प्रथम तीळ भाजून घेत आहे. मंद आचेवरती हे खरपूस भाजायचे आहेत. जास्त चटचट आवाज येईपर्यंत हे भाजायचे नाही आहेत. छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचे आहे. ह्या संपूर्ण साहित्यामध्ये मी वेलची पूड आणि सुंठपूड घेतलेली नाही आहे, हे तुम्हाला कळलंच असेल. तिळगुळाच्या वडीसाठी वेलची आणि सुंठयुक्त गूळ मी प्रथमच वापरून बघत आहे. त्यानुसार मी तुम्हाला नंतर सांगेन अशा गुळाचा कितपत वास वड्यांना छानपैकी लागतोय. असा गूळ सर्व ठिकाणीच अवेलेबल असतो असे नाही, म्हणून छोटे 2 चमचे वेलची पूड आणि 1 छोटा चमचा सुंठ पावडर अशी वापरू शकता. 7 ते 8 मिनिटात हे तीळ चांगले भाजून निघतात. थोडेसे असे हातावर घेऊन ते कुरकुरीत झाले की नाही बघायचे, कारण रंग तर आलेला आहे पण कुरकुरीतपणा आहे की नाही हे बघायचे. अशा कुरकुरीत भाजलेल्या तिळामुळे आपल्या वड्या ह्या छान खुसखुशीत आणि खमंगही होतात. आता हे तीळ छान भाजून झालेले आहेत. हे मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहे. गुळाचा पाक करण्याआधी पहिलं आपण ट्रे किंवा तुम्ही एखाद्या ताट घेऊन त्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आणि तो बाजूला ठेवायचा. इथं मी दाण्याचं कूट थोडंसं जाडसर असं केलेलं आहे आणि तिळाचं कूटही जास्त बारीक केलेलं नाही, तेही थोडे थोडे असे मधनं तीळ दिसतील अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे तिळाचं कूट आणि दाण्याचं कूट आपण छान मिक्स करून घेऊयात. आधीच एकजीव करून घेतलं म्हणजे गुळामध्ये घातल्यानंतर तीळ वेगळे आणि गूळ वेगळे असं होणार नाही. एका कढईमध्ये पहिल्यांदा 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घालत आहे. हा गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे. ह्याचा पाक करायचा नाही आहे, पण पूर्ण वितळेपर्यंत
आपण त्याला हलवत राहायचं आहे. मीडियम गॅसवरती ही प्रक्रिया करायची आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात हा गूळ वितळतो. त्यासाठी पहिल्यांदाच आपण छान बारीक चिरून घेतलेला गूळ असला म्हणजे गूळ वितळायला वेळ जास्त लागत नाही. गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. असा गूळ वितळायला लागल्यानंतर आपण उरलेले 2 चमचे तूप घालायचं आहे. अशा गरम पाकामध्ये थोडं तूप घातलं की गूळ लवकर घट्ट होत नाही. जेव्हा हा गूळ वितळायला सुरुवात होते तेव्हा पहिल्यांदा कडेनी असे बुडबुडे यायला लागतात. हे बघा, पहिल्यांदा कडेनी बुडबुडे यायला लागलेत आणि नंतर थोडासा मध्ये बुडबुडा यायला लागला की गॅस बंद करायचा आणि आपण हे तीळ आणि दाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि ते छान मिक्स करायचं. गुळाचा पाक लगेच तयार होतो म्हणून पहिल्यांदा गॅस बंद करायचा, हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मग परत थोडासा गॅस चालू करायचा. ही प्रक्रिया केली की गुळाचा घट्ट पाक होत नाही आणि आपल्याला पाहिजे तसे वडी पडायला मदत होते. हे छान आता मिक्स करून घ्यायचं. आता गॅस थोडा चालू करायचा. मंद गॅसवरती हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं. हे मिश्रण हलवताना एक महत्त्वाची गोष्ट करायची. 4 चमचे दूध घालणार आहोत, म्हणजे एका वाटीच्या गुळाला 2 चमचे दूध असं प्रमाण ठेवायचं आणि हे छान परतून घ्यायचं. म्हणजे ही वडी एक 8-10 दिवसापर्यंत सुद्धा छान मऊ राहते आणि खुसखुशीतही राहते. आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आपण ते आता ट्रेमध्ये काढून घेऊयात. खूपच गरम आहे. हे ट्रेमध्ये काढताना जरा काळजी घ्या, कारण गुळाचा चटका हा लगेच बसतो. त्यामुळं काळजीपूर्वक हे काम करा. असं सगळं मिश्रण ट्रेमध्ये काढून घेत आहे. पहिल्यांदा मी हा चमच्यानी सगळं पसरून घेण्याचा प्रयत्न करते आणि नंतर बटर पेपरनी सर्व मिश्रण पसरून घेणार आहे. एखाद्या वाटीने किंवा एखाद्या प्लॅस्टिक पेपरनी सुद्धा हे मिश्रण छान पसरलं जाईल. ज्यांना कोणाला हे दाण्याचं कूट जास्त जाड नको असेल त्यांनी बारीक दाण्याची पावडर केली तरी चालेल, पण जास्त वेळ मिक्सरमध्ये कूट फिरवू नका, नाहीतर त्याचा गोळा होईल आणि मग ते पाकामध्ये मिक्स होणार नाही. ज्यांना कोणाला दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट हे थोडंसं जाडसर चालत असेल त्यांनी मी केलं तसं कूट करा. असं हे छान दाबून दाबून पसरवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं. थोडंसं थंड झालं की वडी छान पडायला सुरुवात होते. ह्याच्या वड्या आपण 15 ते 20 मिनिटांनी पाडूयात. हे बघा, छान वड्या पडत आहेत. आपण आता त्याचे छान चौकोनी तुकडे करून घेऊयात. कडेचा जो भाग आहे त्याच्यासुद्धा छोट्या छोट्या वड्या पाडून आपण लहान मुलांना देण्यासाठी करून ठेवू शकतो. हे मिश्रण मी थोडंसं जाडसर पसरून घेतलेलं आहे, म्हणजे ह्या वड्या अशा हातावरती देताना ते तुटत नाहीत. तुम्हाला थोडी पातळ करायची असेल तर करा, म्हणजे वड्या जास्त प्रमाणात दिसतील. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे वेलची पूड आणि सुंठ पूड किती लागेल हे सांगणार होते. यामध्ये लागली तर थोडीशी वेलची पूड घाला. ह्या वड्यांना हलकासा असा वेलचीचा वास लागलेला आहे. हे बघा, किती वडी छान अशी खुसखुशीत झालेली आहे. वडी तोडताना अगदी हलक्या हाताने तोडावी लागत आहे. वड्या ह्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवा आणि लागतील तशा बाहेर काढा, म्हणजे बाहेर जास्त राहिल्यामुळं कोरड्या पडणार नाहीत. इतक्या छान खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. मस्त खा आणि स्वस्त राहा. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.